जय दत्तगुरु मॅडम. जय दत्तगुरु. नाव सांगा मॅडम तुमचं. संगीता मारुती पोखरकर. अच्छा, कुठून आले? मी बारामतीवरून आले. काय त्रास होता तुम्हाला? मला खूप मणक्याचा त्रास होता. मला चालता येत नव्हतं. मला 6 महिने झोपच नव्हती. रात्रंदिवस जागेच होते. झोपच येत नसायची. मग इकडे आल्यानंतर मला खूप फरक वाटला. म्हणजे पहिल्यांदा गेल्यानंतर मला शांत झोप लागली. याच्यातच मला खूप समाधान वाटलं. आधी घरचे पाठवत नव्हते ना? घरचे पाठवत नव्हते. म्हणे डॉक्टरकडे जा, हे कुठं इकडं कुठं चाललीस तू, पुण्याला जा. पुण्याला पण डॉक्टर मी 40,000 रुपये घालवले, पण त्यांनी मला एवढा आराम नाही वाटला. मी इथं आल्यावर मला खूप आराम वाटला. साधारण तुमच्या चौथी सेटिंग चौथे. किती बरं वाटलं? साधारण 100% बरं वाटलं. पूर्ण बरं वाटलं? पूर्ण बरं वाटलं. घरात चालणं वगैरे काम, घरात चालणं, स्वयंपाक करणं, हे सर्व करते मी काम. सर्व काम करते. सर्व काम करते. पूर्ण आजारातून बाहेर निघाला असं वाटतं? हा, खूप वाटतं मला. कारण तुमचा रिपोर्ट खूप डॅमेज होता. म्हणजे 3-4 गाद्या सरकली. हा, MRI दाखवला तेव्हा तुम्ही खूप. हा, हे सांगितलं होतं. हा, डॉक्टरने ऑपरेशन सांगितलं होतं मला. ऑपरेशनच सांगितलं होतं. हा, सांगितलं होतं ऑपरेशनच करायला. डॉक्टरच्या मेडिसिनने मला एकतर लय तर 10% फरक वाटायचा. परत त्रास व्हायचा मला. तिथं थेरपी घेतली ना, फरक वाटायचा. पण 8 दिवस झाले का परत आहे तेच व्हायचं. आपली पहिली ट्रीटमेंट साधारण 2 महिने होऊन गेले असतील ना? हा, 2 महिने झाले. पहिले 2 महिने झाले. कसं वाटलं रिलीफ? एकदम छान वाटलं की असं सर्वांना सांगू शकते मी की चला, मी 5 लोक घेऊन आले. आम्ही 5 जण त्यांच्या बरोबरच आलो. हा, मावशी बरी झाली तेव्हा आम्ही आलो. आधी आमची बहीण आली होती. ती तर 2 काठ्या हातात धरून आली होती. तिला आराम वाटल्यामुळे मी पण आले आणि मला 2 काठ्यावर आले होते. त्यांनी सांगितलं मला की तुम्ही इकडे जा म्हणून. बरं, आराम चांगला मिळतो म्हणून. खूप 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 छान आराम मिळतो. हे तुमची किती वेळ येत आहे? दुसरी वेळ आहे. नाव सांगा तुमचं. निर्मला भास्कर आवारे. गाव कोणतं तुमचं? पारनेर. पारनेरहून आला. नगर मध्ये. काय त्रास होता तुम्हाला? मला पण मणक्याचा त्रास होता. कंबर आणि पाय. कंबर, पाय, खांदे, मान, पण असे हात पण माझे म्हणजे सरळ वर नव्हते होत. हा, मी आता दुसऱ्याच वेळेस आले पण माझे हात बऱ्यापैकी वरती होतात.